का कुठून आहे बस? कुठे आलं ते पळते, ओरडू नकोस. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? तर आज आहे बाबा कोणतं काय आलं? तर आज आहे वेनसडे. आमच्या दोघांचीही सुट्टी आहे आणि आज व्लॉग शूट करायचं खास कारण म्हणजे बापरे, एवढा मी जेव्हापासून लंडनला आली आहे ना, मी तेव्हापासून विचार करते त्या जागेवरती जायचंय मला, पण ते पॉसिबलच होत नव्हतं. काय झालं? तर फायनली आम्ही चाललो आहे. काही गेसेस कुठे असेल, काय असेल, आय डोंट नो. काही लोकांना माहिती असेल कारण की ती जी जागा आहे इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंड होती आहे सध्या. सो पोचणार ना, हा मी नंतर शूट करते. तुम्हाला कोणतं डेस्टिनेशन आहे ना ते एकदा बसने वगैरे जायचं आहे मला, काय तिकडे फायनली पोचल्यावरती सांगते. दिस एरिया इज व्हेरी डिफरंट. तर फायनली पोचलो. काय झालं गप्पा बसते मला. तर फायनली पोचलो आम्ही आता बसमध्ये, कारण की माझ्या घराच्या इकडून हा ऑलमोस्ट एक 10 मिनिटाचा वॉक होता आणि वी डिडंट वॉन्ट टू मिस द बस. सो आम्ही पटापट आलो. तर आम्ही चाललो आहे फायनली स्ट्रॉबेरी फार्मवरती. सो मी असंच इन्स्टावरती रील बघितलं होतं 2-3 दिवसा अगोदर, जिकडे म्हणजे एक असंच कोणतरी होतं जी UK मध्ये राहणारी होते. तिने सांगितलं इट्स ओनली 1 to 2 hours फ्रॉम सेंट्रल लंडन. तर मी आम्हाला बोललो प्लीज, जेव्हापासून मी लंडनला येणार होती त्या वेळापासून माझी अशी इच्छा होती, म्हणजे मला पण त्या फार्म्समध्ये जायचं आहे. आय वॉन्ट टू पिक द स्ट्रॉबेरीज. तर आम्हाला फायनली म्हटलं आम्ही आपण जाऊया. तिकीट्स बुक केलेत आम्ही तिकडे, कारण की त्याचं प्री बुकिंग लागते. आणि आम्ही आता चाललो आहोत बसने. इट्स ऑलमोस्ट 1 hour 30 to 40 minutes जर्नी, बट ट्रेनने 2 तास लागतात. सो आम्ही म्हटलं बसने जाऊ, नाईस रिलॅक्सिंग. आणि आता मी खूप एक्सायटेड आहे. सो जसं तिकडे पोहोचू मी तुम्हाला दाखवते ते फार्म कसं आहे, हाऊ इट इज, अँड ऑल्सो आय एम गोइंग टू शेअर माय एक्सपिरियन्स. चला तर मग जाऊया माझ्याबरोबर फार्ममध्ये. तर जस्ट आता उतरलोय. कोणता एरिया हा? कोणता आहे सांग ना बाबा, कोणता आहे? चिंचवड. तर जस्ट उतरलोय आम्ही आता चिंचवड म्हणून एक प्लेस आहे तिकडे, आणि इथून दुसरी बस आहे विच विल टेक ऑलमोस्ट 1 hour or 53 minutes. आणि याच्या मागे शॉप दिसतं, तिकडे मी जस्ट गेली होती. तिकडे कॉफी पिकअप करायची होती, बट इट वॉज ओनली कोल्ड ब्रू. सो तिकडून काय पिकअप नाही केलं. होपफुली तिकडे गेलो काहीतरी चांगलं भेटेल. आम्ही पाणी दे थिंक आय वॉन्ट टू से, म्हणजे जसं तुम्ही, म्हणजे मी स्पेशली बघितलं, जसं तुम्ही झोन म्हणजे लांब जातात ना, एव्हरीथिंग कीप्स चेंजिंग. कारण की आम्ही राहतो ऑलमोस्ट झोन 4 झोन 3च्या मध्ये, आणि बट जसं तुम्ही झोन 4मध्ये यायचं तर प्रॉपर म्हणजे तिकडचं कन्स्ट्रक्शन वेगळं आहे, असं म्हणजे अशी घरं थोडीफार वेगळी आहेत. आणि इट्स ऑल म्हणजे अजून खूप असं एकदम ग्रीनरी वाटते. असं मला तरी असं वाटतं एकदम असं वाटतं गावामध्ये आलो आहे. कसलं डॅम? जाने जो कर तुझे पे निसार किया है, प्यार किया है, प्यार किया है. किती सुंदर रस्ते आहेत. फर्स्ट आता 3-4 स्टॉप्स राहिलेत आणि त्याच्यानंतर आपण पोहोचलोय फार्ममध्ये. किती रोड्स नॅरो आहेत त्या इकडचे.
लॅव्हेंडर. सो फायनली पोचलोय आम्ही इकडून आणि इट्स अ 10 minutes वॉक फ्रॉम हिअर. खरंच म्हणजे हे ओकवूड येतं झोन 7 मध्ये. इट्स ऑलमोस्ट नियर दी, म्हणजे बोलतात ना लंडनचं विलेज आहे, म्हणजे जे आउटसाईड लंडन आहे. वी आर नियर बाय दॅट आणि इट्स रिअली गुड. इकडे फुल जंगल टाईप मस्त, इट्स ओपन स्पेस. माय गॉड, फायनली पोचलोय आम्ही इकडे. आणि मी एवढी घाबरली कारण की इट्स अ 10 minutes वॉक फ्रॉम वेअर वी गेट डाऊन. आणि इतकं म्हणजे कोणीच नव्हतं तिकडे. म्हटलं आम्हाला पण बरोबरच चाललो आहे ना. फायनली पोचलोय. आय एम व्हेरी एक्सायटेड. My God, I still can't believe.